मॅचला सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं. फायनल मॅच, पहिला चेंडू. अभि तुपार, ते हीच तर मजा आहे फायनल मॅचला, हीच तर मजा आहे दादा. अभि विरुद्ध पार्थ. शेर सपा शेर, बब्बर शेर एकमेकांसमोर सगळे. हा ही अगदी बादल आहे तिथे, बादल आहे तिकडे. याच बादलनं आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवलाय. पैसा वसूल मॅच यालाच तर बोलतात. पुन्हा एकदा लफ्ट केलाय बादल, पुन्हा आहे आतमध्ये, याही फसला जातोय. हॉलीबॉल जम्प त्यानं घेतलं, चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, बोटाला अगदीच अटका भेटलाय. तदनंतर आपण पाहिलं तर निघून गेलाय 4 धावेसाठी. अभि शिंदे एका बाजूला, बॉक्स टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला वेगावरती स्वार होणारा आणखीन एक खेळाडू, ज्यानं आपण पाहिलं तर बॉक्स टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव घडवलंय, पार्थ. बॉल, प्रतिम फटका पायामधला. अभि शिंदेनं सरळ बॅटनं अगदी चौकार लगावलाय. 2 चेंडू 2 आलेत सध्या. नाही थांबणार मी, लगावणार चेंडू, टॅपच मारणार, पण मारणार नक्की आहे त्यानं सांगितले पार्थला. दुसऱ्या बाजूने पार्थ पुन्हा एकदा निघालाय. सोडून दिलाय, व्हाईट बॉल. हा ही चेंडू अडवलाय. अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल जाईल. बॉक्स टेनिस क्रिकेटचे दोन्ही हिरो एकमेकांसमोर, बॉक्स टेनिस क्रिकेटचे दोघे बादशाह एकमेकांसमोर. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका. ओव्हरची समाप्ती चौकारानं केले. विहानेट विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली अशी मॅच चालू आहे. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती 13. तीन ओव्हरची आहे ना हे मॅच 3. अर्थातच आमच्या सर्वांनी अधानी उद्योजक MS जाधव कंपनी प्रोप्रायटर सन्माननीय साहिल दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक चौकाराला तब्बल आपण पाहिलं तर अभिसाठी आपण पाहिलं तर हे कॅश प्राइज आहे. जेव्हा अभि स्ट्राईक वरती येईल, अभिसाठी हॅट्रिक चौकाराला तब्बल आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं प्राइज असेल. आमचे सन्माननीय अधानी उद्योजक साहिल दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून प्राइज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिला तुम्ही पाहताय, त्याच्यासाठी प्राइज ऑन होतं. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये मिस्टर संदीप, पहिला चेंडू डॉट येतोय. एका बाजूला ऐरोली टीमची टीम मीटिंग झाली की कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढायचा. जसं अभि नॉन स्ट्रायकिंग एंडला, तसं संदीपला बाहेर काढलं. या सगळ्या गोष्टींचा विचार केला या टीमनं. अगदी जाग्यावरूनच खेळून काढला. सुशांत होता यावी. सतरा धावा. बॅकफुटला जातोय चेंडू हवेमध्ये भरपूर, तोही अडवला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. अभि आले आता स्ट्राईक वरती. प्राइज ऑन राहील हॅट्रिक चौकाराला. सन्माननीय अधनीय उद्योजक साहिल दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये. 3 बॉल. हां ओके ओके आहे कवर. हो अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
अप्रतिम स्ट्रोक केला, पूर्णपणे ताकद लावली आहे अभि शिंदे. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इकडे संपला जातोय. एक चांगली मॅच बघायला भेटली. जेव्हा जेव्हा अभि स्ट्राईक वरती असतो तेव्हा तेव्हा गोलंदाजांना खऱ्या अर्थानं प्रश्न विचारले जातात. त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहतो. पण 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावरती. 22 22 धावा. हा ओव्हर क्रमांक 3 वैभव. दोन्ही बॅटर सध्या आपण पाहिलं तर पार्टनरशिप चांगली घडवत आहेत. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. अंपायर थोडीशी शहानिशा करतील यावेळी. बाहेर वाटलं इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल. अप्रतिम फटका आहे. आवाक्या बाहेर, आवाक्या बाहेर. 4 धावा सुशांतच्या बॅट मधून पुन्हा एकदा. सत्तावीस धावा. 27. सोडून दिलाय वाईट साठी. बॉल. अप्रतिम चेंडू. 3 झाले ना बॉल 3. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. 2 झाले. 2 चेंडूचा खेळ झाला नुकताच. हाही सोडून दिला जातं. विकेट किपरला कोणतीही संधी भेटली नाहीये. 9+ अगदी आपण पाहिलं तर 1 येईल. 2 धावा आताच्या ऍड होतील. 30 धावसंख्या. 30. हाही सोडून दिला जातोय व्हाईट बॉल साठी. वड बॉल. अप्रतिम चेंडू. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न राहिला सुशांतचा. थोडा शांत ठेवला सुशांतला. जागून खेळण्याचा प्रयत्न. डॉट येईल पुन्हा एकदा. टीमची टोटल जैसे ते वैसे. जिथल्या तिथे या संघाची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती.
पुन्हा यॉर्कर खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग, बसला हातात. हा हातात बसला गेलाय चेंडू. कारण की हा चेंडू जसा बघितला तो शॉक झाला की हातात कुठून आला. बसला चेंडू हातात. चांगली फिल्डिंग तरी म्हणता येईल. 1 to go. 1 to go. White ball. अप्रतिम फटका. प्रयत्न चांगला राहिला, निघून गेला 4 धाबेसाठी. येईल चौकार. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 37-37. मजा घेते पब्लिक. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 37 धावा. शेवटची ओव्हर असेल ऑब्विसली. आणि अभि स्ट्राईक वरती आणि अशा वेळी अभि स्ट्राईक स्वतः जवळ ठेवेल शेवटच्या ओव्हर मध्ये. एवढ्यात घरी गेलो. 51 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याचा राहू शकतो. कारण समोरच्या टीम कडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. कारण की त्याच्यामध्ये तू आपण पाहिलं तर बादलचं नाव घेऊ शकतो. आणि अगदी आपण पाहिलं तर सायू आणि बादल आपण पाहिले तर दोघेही फलंदाज. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यांची राहिली. ओव्हर क्रमांक 4 नितीन. सोडून दिला वाईट. ओ माय गॉड. वाईट +1. 2 धावा ऍड होती. सोडून दिला हाई. तिन्ही चेंडू बाईट आलेत. अप्रतिम सर. बॅटनं फिल्डिंग चांगली राहिले फिल्डिंग चांगली राहिले. यावेळी मात्र अगदी सायू होता. एकच बॉल ना, पहिलाच बॉल. अगदी हाही चेंडू आपण पाहिलं तर आणखीन एक एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल जर विचार केला तर क्रिस जाऊन पोहोचते 42. मगाशीच आपण उल्लेख केला की 51 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. कारण की समोरच्या टीमकडे असलेले दोन्ही बॅटर ज्याच्यामध्ये बागलचं नाव सायूचं नाव तू प्रथम घेऊ शकतो आणि त्यासाठी 51 धावा हातात असणं गरजेचं आहे. इनसाइड आउट. फटका अगदी हातातच जाईल सर. की या चेंडूमध्ये टायमिंग लागलं नव्हतं पण चांगला लागला नव्हता. कट बॉल. निर्धाव जाईल.
हो 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 निघून जाईल कॅमेरामॅनच्या जवळ. एक टप्पा पकडला अखेरीस. टीमची टोटल अगदी 46-46. हो अगदी आपण पाहिलं तर व्हॉट हॅपन. अगदी हा आहे नो बॉल. बॉलिंग रिव्ह्यू. बॉलिंग रिव्ह्यू. नाही ना. दोन्ही गोष्टी एकसाथ बघून घ्या चला. थोडा पुढे पडलं. एवढंच उडाली मला वाटतं. रिव्ह्यू घेतला असाही चेक केला जाईल. पावडर उडत बघ ना कळेल ना. खूप क्लोज आहे. काय केलं नक्की. काय केलं डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे काय केलं. दूध का दूध पाणी का पाणी. वाव अल्ट्रा झूम करून सांगितलंय. नो बॉल आणि अगदी झूम केलाय. हा आहे डिक्लेअर. टप्पा पडलाय. येस येस येस. बघून घ्या बघून घ्या एकदा बघून घ्या. बघून घ्या युट्यूब आहे. टप्पा पडलाय पहा. अजून झूम करा पाहिजे तर. डोंट वरी डिसिजन कोणताही चुकीचा दिला जाणार नाहीये. हा पहा टप्पा. हा पहा. थँक्यू थँक्यू टीम. पडदा आहे पडदा दादा. थँक्यू. कॅमेरामॅनचा आम्ही आभार व्यक्त करू. पिक्चर क्लिअर केला कॅमेरामॅनने युट्यूबनं. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. संघाची धावसंख्या घेऊन येतो 48-48 धावा. सोडून दिल्या व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव 49 धावा. 49. मान देण्याचा प्रयत्न अगदी जागेवरतीच राहिला. 49 धावसंख्येवरती सध्या स्कोर कार्ड आहे. लप करण्याचा प्रयत्न. टीमची टोटल 50 आणि 51 धावेचं आव्हान. 51 धावा या मॅच मध्ये ठेवलेत. घेतलं तो.
दुसरा चेक परत घेतला. चला बॅटरी या लगेच मैदानामध्ये मॅचला करूया सुरुवात. 51 धावेचं आव्हान. चला बॅट्समन या. सुशांतने पहिल्याच विकेटला 10,000. चला लक्षात द्या, आकाश शेठ मुरुम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुशांतच्या एका विकेटसाठी 10,000 रुपये आमच्याकडे जमा आहेत कॅश प्राइज. आणि 10,000 रुपये आपण पाहिलं तर एका विकेटसाठी आकाश मुरुम यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज जमा अगदी दिलं गेलं. आकाश शेठ मुरुम पहिला चेंडू अगदी बाईट. सायू स्ट्रायकिंगला. अप्रतिम चेंडू टॅप्ट केलाय. चांगला चेंडू अडवला जातोय. अगदी आपण पाहिलं तर आकाश सध्या चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतोय. हा ही यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न अगदी हातामध्ये. अभिनव यशनाच्या मागे तुम्ही पाहताय. 51 धावेचं आव्हान. 51. हो 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 अगदी टॅप केलाय, पंच केलाय, निघून जाईल. धावा येतील 4. आणि नुसतं मजा. सुशांतच्या समोर सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या चालू आहे सायूचे. मागील मॅच मध्ये 6 चेंडू 6 चौकार त्यानं लगावले. मात्र हा रेकॉर्ड याआधी त्यानं केला होता. थोडं बाहेर. हाई डाऊन दी ग्राउंड. हा ही चौकार जातोय, हा ही चौकार जातोय. मिस फिल्डिंग राहिले. स्कोर आलाय, धावा आल्या. ज्या हव्या होत्या त्या धावा भेटल्यात. आता टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. ए रेड बॉल रेड बॉल रेड बॉल रेड बॉल हाताला लागला. रेड बॉल. ही व्हिडिओ व्हायरल व्हायला भाऊ. ही व्हिडिओ जपून ठेवा. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर दॅट बॉल वॉड बॉल. अप्रतिम चेंडू मागे शोधला जातोय. मात्र अगदी डॉट बॉल. अभिनव रिॲक्शन चांगली दिली. ज्या पद्धतीने आपण पहिल्या नॉन स्ट्राईकचा बॅटर लगेच जागेवरती गेला त्या रिॲक्शन न. ओ
माय गॉड, अप्रतिम स्ट्रोक. काय फटका खेळला पायातला. पैरों पे नहीं डालने का मेरे दोस्त. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13-13. आणि पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा होत्या पहिल्या इनिंग मध्ये. डेड बॉल रे. तो डेट दिला. डेड बॉल आहे. हा डेड बॉल 13. तो हाताला लागला माझ्या. आहे. यॉर्कर होता खोडून करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला जातोय. विजयला तुम्ही पाहिलं बॅटिंग कर अगदी गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये तो दाखल झालाय. सतरा चेंडू 37 धावेची गरज आहे. 17 चेंडू 37. मॅच ऑन आहे अजूनही. मॅच आणि समीकरण 17 चेंडू अजूनही बाकी आणि 37 धाबा करायचेत. हो 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 अप्रतिम चेंडू मात्र. येस 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 येस. निखिल येईल अगदी 2 मिनिटं आहे अंपायर आणि केला जाईल चेक. डॉट बॉल विजयसाठी 5,000 रुपयाचा प्राइज. आकाश शेठ मुरुम यांच्या माध्यमातून ऑन आहे. कॅश प्राइज जमा आहे विकेट साठी. ओ हो 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 एक्स्ट्रा हा व्हाईट +1 आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी स्कोर कार्ड वरती. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती 16 ऑन अ स्कोर कार्ड. हा एक्स्ट्रा धाव मध्ये जाईल. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. हो 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 खोदून काढलाय. अगदी आपण पाहिलं तर निघून जाईल 4 धावेसाठी. अप्रतिम फटका. या चौकारानं संघाच्या धावसंख्येला आपण पाहिलं थोडासा आकार भेटला. मॅच ऑन झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 20 या धावसंख्येवरती. ऑन झाली आहे मॅच. खोलली आहे मॅच. मॅचचा ताळा खोललाय आणि जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये उभी आहे तोपर्यंत मॅच ऑनच आहे. दोनों भाई आहे. दोनों तबाई आहे. तबाई आहे. आणि या मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळ राहिला मागील मॅच मध्ये अक्षरशः 2 ओव्हर मध्ये ती मॅच त्यांनी फिनिश केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर रेकॉर्ड राहिला होता 49 धावेचं आव्हान तेव्हाही होतं. मात्र आता आव्हान आहे 51 धावेचं. विहानेटकडे असलेली बॉलिंग अटॅक या मॅच मध्ये थांबवेल का टीम. अप्रतिम व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल
21-21. 15 चेंडू 30 धावेची गरज ऑन मॅच. सोडून दिलाय व्हाईट बॉल साठी. जास्त बाहेर. वाईट +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. येईल सुशांत. अभि दुसऱ्या बाजूला विकेट किपर होता तो आता मात्र मिड ऑफ ला गेला, मिड ऑन ला गेला. मात्र सुशांत येईल, थोडीशी चर्चा करेल, कानमंत्र देईल, कारण की आलेल्या एक्स्ट्रा धावा एका बाजूला बागल या मॅच मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 24-24. स्कोर 26. काय रे 25. 25 धावा आहेत. 25. 26 आहे त्याच्यावर स्क्रीनवर. सव्वीस धावा आहेत. 26. ओह माय गॉड, अप्रतिम. पण डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल, लक्षात घ्या. 27 धाव संख्या. 27 ऑन झाली ही मॅच. ओ हो 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 हो, अप्रतिम चेंडू अति वेगानं हाताला. चांगली गोलंदाजी राहिली आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिले तर विजयनं गोलंदाजी हाताळली आहे. हो 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 हो, वॉट बॉल. अप्रतिम यॉर्कर, भन्नाट होता. थांबवलं थोडस. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27. येणारे 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. 12-24. बाहेर आलो की झोपेल, आतमध्ये नाही. ए त्याला बसव ना, तो घरा फिरवाल तिकडे. सर बॅटनं फक्त दिशा दिले. सायू जोपर्यंत स्ट्राईक वरती मॅच ऑन आहे, आणखी सायू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर त्याच बादल, दोघे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जोपर्यंत मैदानामध्ये उभे आहेत तोपर्यंत मॅच ऑन आहे. जसा सायू स्ट्राईक मध्ये आला तसा सरळ बॅटनं त्यानं चौकार लगावला. या मॅच मध्ये कमबॅक ही केली, जिथे आपण पाहिलं तर 12-24 समीकरण होते, तिथे 11 चेंडू आणि 20 धावेपर्यंत आता समीकरण आलंय. अप्रतिम स्ट्रोक. बनली मॅच पूर्णपणे. खुला केला टाळा सायूनं मॅचचा. 10 चेंडू 16. ये बॉल.
हो 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 हो, पायातला चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न, पकडलाय, फेकी कुठे करून नक्की एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. हो 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 हो, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. हात हात. वाईट. डॉट येईल, डॉट येईल, डॉट येईल. या ओव्हरवरती मॅच आहे. 7 चेंडू, आता 14 धावेची गरज. महत्वाचा चेंडू या मॅचचा. ओ हो हो हो, महत्वाचा होता. 7-14चं समीकरण होतं. 6 चेंडू 10 वरती आले. हे दोन्ही चेहरे एका स्क्रीन मध्ये सध्या दाखवले गेले. ज्या पद्धतीने रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलात, फटका पायातला खेळून काढला, त्यानंतर हे दोन चेहरे अजूनही समोरच्या टीमचे 12 वाजवलेत. घाम फोडला या दोघांनी. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली साझेदारी, एक चांगली भागीदारी, आणि त्यानंतर 6 चेंडू 10 पर्यंत फायनलची मॅच येऊन पोहोचली आहे. एका स्क्रीन मध्ये दोन्ही चेहरे पाहत आहे, दोन्ही बॅटर, आणि याच दोघांनी तर थोडासा घाम फोडलाय समोरच्या टीमला, विहान ए टीमला. सध्या त्याच दोघांना दाखवलं गेलं स्क्रीन वरती वैष्णव गोलंदाजीसाठी. आणि वैष्णव कडून एव्ही टू फिल्डिंग मिस होताना पाहिलं नाहीये, मात्र पहिल्यांदा आफ्टर लॉंग टाइम मिस फिल्डिंग झाली आहे त्याच्याकडून. कारण की नेहमी बंटी येताना पाहिलं आदित्यला, मात्र आदित्यला थांबवलं यावेळी गोलंदाजीसाठी आणि वैष्णवला गोलंदाजीसाठी बाहेर काढलं. 6 चेंडू 10. हो. नो प्लस 1, 2 धावा येतील. 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये तब्बल आता धावेची गरज आहे 8. बाहेर आहे ना. हो 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 हो, अप्रतिम चेंडू. आणि याच टप्प्यासाठी ओळखला जातो, कारण की सध्या गोलंदाजी करत असताना वैष्णवला का बाहेर काढलंय याचं उदाहरण हेच आहे की वैष्णवकडे असलेला हा टप्पा जर लाईन वरती पडतोय तर कुठेतरी सायूला तो त्रासही देऊ शकतो या मॅच मध्ये. 5 चेंडू आहेत, 8 धावेची गरज. व्हाईट बॉल, आणि याच एक्स्ट्रा मधून सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा होतोय. आणखीन एक व्हाईट बॉल. 5-6. आणखीन एक एक्स्ट्रा. एक चांगला पडला, मात्र त्यानंतर पुन्हा लाईन भरकटली. आता बॉल टू बॉल इक्वेशन. 5 चेंडू 5 धावेची गरज. फायनल मॅच, शेवटचे काही 5 चेंडू. जाग्यावरून स्कोर आर लेव्हल. ये अच्छा था. या फायनल मॅच मध्ये ब्रदर्स चषक 2026 नावावरती राहिली टीम. अर्थातच संघ आपण पाहिला तर
स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली टीम प्राइज वरती आपलं नाव लिहिलंय. A1 जोडीनं पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पहिली भागीदारी केली. विकेट घेऊ शकले नाहीये कोणी आणि विहान 8 ला दुसऱ्या क्रमांकाच्या प्राइज वरती शांत राहावं लागेल. लगेच दिलं जाईल प्राइज.